क्वार्टर फायनलची तिसरी मॅच. तिसऱ्या मॅच मध्ये दोन्ही संघ अगदी तुल्यबळ आहेत. आमने सामने आणि हॉटेल डॅझल वर्सेस एएस स्पोर्ट्स यांच्यात होणारा हा सामना आपण स्क्रीनवरती पाहतोय. आणि स्ट्राइक वरती असणार आहे शिवाजी पाडळकर आणि नॉन स्ट्राइक वरती निखिल शिंदे. आणि गोलंदाजी मार्ग वरती एक नावाजलेला खेळाडू, एक नावाजलेला गोलंदाज प्रशांत जाधव. शिवाजी पाडळकर स्ट्रायकर सेंड वरती पहिला चेंडू, चांगला चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडूला सरळ पाठवलंय, फेकून दिले पॉइंटच्या डोक्यावरून आणि तेथे मिळतील धावा. निर्णयाची प्रतीक्षा आहे समालोचन कक्षात. कृपया निर्णय सांगायचा आहे पंचांनी. 4 धावा आल्यात. मुकेश शिकलगार यांच्याकडून निर्णय आलाय 4 धावेचा. पहिल्या चेंडूवरती कर्पूर समाचार घेतला गेला. पहिला चेंडू, धावसंख्या झाली ती 4 धावा. आपलं आणि संघाचं खातं खोललं गेलंय. शिवाजी द बॉस स्ट्रायकर सेंड वरती. आता मात्र चांगला चेंडू, ओव्हरपिच चेंडू केला, त्यावरती खेळून काढला चेंडू, सन्मान दिला चेंडूला, चांगला सन्मान. चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देणं हे एक चांगल्या क्रिकेटरचं लक्षण. ते करून दाखवतोय शिवाजी पाडळकर. उलटा चेंडूचा कर्पूर समाचार घेतला गेलाय फायनलच्या दिशेने. त्यावरती वन बाउन्स, मस्तकावरती दस्तक देऊन सरळ चेंडू सीमा पार, चौकार. पुन्हा एकदा फायनल दिशेने उडवला चेंडू. 1 धावेसाठी 1 धाव डिक्लेअरच्या रूपात मिळतीये शिवाजी पाडळकरच्या बॅट मधून. आणि धाव संख्येत बदल झालाय. धाव संख्या झाली आहे ती 9 धावा धाव फलकावरती दिसत आहेत. पुढचा चेंडू, पुढे एकदा प्रशांतचा, एकदा ओव्हरपिच चेंडू, थोडा बचावला गेला शिवाजी पाडळकर. डिक्लेअरच्या रूपात 1 धाव मिळतीये आणि या धावेने पुन्हा एकदा धाव फलक थोडासा वर चाललाय. धावा झाले त्या 10 धावा. आता मात्र 2 अंकित धाव संख्या इथे पकडली गेली आहे.
शिवाजी पाडळकर पुन्हा एकदा स्ट्रायकर चेंडवरती. शेवटचा चेंडू आहे. प्रशांत जाधवने जखडून ठेवले बॅट्समनला. गोलंदाजी चांगली केली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅक थोडा स्ट्रॉंग म्हणावा लागेल. आता मात्र येते हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. लेग स्टंपचा बाहेरचा चेंडू थोडा खेळून काढलाय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10 धावा कंप्लीट झाल्या धावफलकावरती. आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असणारा दोन निखिल शिंदे. पुढे ते पाहावं लागेल. त्या अगोदर एकदा आपण सागर डीजे कडे सुमधुर गाण्याकडे जाऊया. पुढे एकदा मॅच मध्ये जाऊया आपण. आणि गोलंदाजी मार्क वरती सुनील परबाज दिसतायत आपल्याला. गोलंदाजी मार्क वरती एक मोठा अनुभव असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दिसतोय. आणि स्ट्रायकर सेंड वरती असणार आहे निखिल शिंदे. NS ऑन स्ट्राइक. चांगला चेंडू थोडा ऑफ कटर चेंडू करण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला सन्मान दिलाय निखिलने. पहिला चेंडू खेळून काढलाय. एक डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निखिल साठी. हाफ ट्रॅकर चेंडूला फेकून दिले आणि तेथे फिल्डर देखील होता. तिथे हुडकून काढले फिल्डराने. हातात दिलाय छेल सरळ बाहेर. बॅक टू द पॅव्हिलियन निखिल शिंदे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. योगेश पवारच्या बॅटला बॉल लागत नाहीये. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये खेळला गेला चेंडू. 1 बाउन्स सरळ सीमा पार. 4. नोबेल हॉस्पिटल चौकार येतोय. आणि या धावेने धावसंख्येत भर झाली आहे. थोडा धावफलक हल्लाय. धावा झाल्या त्या 14 धावा कंप्लीट.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि येथे मात्र बसला गेलाय. थोडीशी अपील देखील जाते तिथे, पाहावं लागेल. पाच चेंडू झालेत. शेवटचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती पुन्हा एकदा योगेश. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू खेळून काढलाय सरळ कव्हर्स मध्ये. त्यावरती किती धावा? एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होत नाहीये आणि ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 15 धावा. धाव फलकावरती लागले गेले आहेत. 15 धावा कंप्लीट. आणि गोलंदाजी मार्ग वरती आता मात्र एक नावाजलेला गोलंदाज मार्ग वरती दिसतोय आपल्याला, कपिल. उडवलाय सरळ चेंडू फेकून दिलाय. पाहावं लागेल किती धावा. अडवला गेलाय चेंडू. काय फिल्डिंग एफर्ट्स दिलेत फिल्डरने, लाजवाब एफर्ट्स. आणि त्यावरती 2 धावा वाचवल्या गेल्या. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट आणि येथे बाउंड्री लाईन वरती 2 धावा वाचवल्या गेल्या. आणि या 2 धावेने धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या झाली ती 17 धावा. दोन धावा आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. या 2 धाव्याने धावसंख्येत थोडी झेप घेतली आणि 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 17 धावा. जरा प्रेक्षकांनी बाउंड्री लाईनच्या जरा मागे, अजून जरासं मागे या फक्त. ओके, थँक्यू. मात्र ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू खेळता आला नाही योगेशला. योगेश बीट झालाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. चांगली गोलंदाजी कपिल कडून. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू सलग डॉट टाकले गेले आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र येतोय एक स्टार खेळाडू.
उमेश सुतारची एंट्री झाली आहे. उमेश सुतार मैदानाच्या आतमध्ये येतोय. फुलटॉस चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढला. त्यावरती प्रशांत आहे तिथे फिल्डर तयार. आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट झाले. आणि आता खूप वेळाने स्ट्राईक वरती शिवाजी द बॉस. 10 चेंडू नंतर स्ट्राईक मिळालाय शिवाजी पाडळकरला. एक धाव डिक्लेअरच्या रूपात मिळतीये. आणि या धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 2 गड्याच्या मोबदल्यात. धावसंख्या 19. येथे मात्र काय बॉल टाकलाय आणि पाठवलंय सरळ शिवाजी पाडळकरला बॅक टू द पॅव्हिलियन. झालाय 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 19 धावा धावफलकावरती लागतायत. हेलो 3 ओवर के बाद एक ये टीम खेल रहे 19 रन पर 3 विकेट के नुकसान पर 19 रन 3 ओवर के बाद ये टीम खेल रहे हैं. और सभी दर्शकों का स्वागत करता हूं इचलकरंजी प्रीमियर लीग आमदार चषक सीजन 4 में. मैं हूं प्रशांत कांबले. आप सभी दर्शकों का स्वागत कर रहा हूं. 3 ओवर के बाद 19 3 विकेट नुकसान पर आफ्टर 3 ओवर्स 19 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. सुरजीत नायर 4th ओवर लेकर आ रहा है. अपनी बॉलिंग मार्क पर तैयार है. बल्लेबाज उमेश ऑन द स्ट्राइक. उमेश आफ्टर 3 overs 19 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. उठा के खेला है. फील्डर आता हुआ नीचे और कैच ड्रॉप. एक मौका क्रिएट किया था गेंदबाजों ने लेकिन ड्रॉप किया कैच. बाल बाल बचे. इस एक रन के साथ अपना खाता खोला है. दो रन के साथ अपना खाता खोला है उमेश ने. अगली गेंद के लिए तैयार बल्लेबाज. एक और अच्छी गेंद. उतनी अच्छी फील्ड. बढ़िया गेंद. उतनी अच्छी फील्ड. यार्कर करने की कोशिश. लो फुल टॉस. इचलकरंजी प्रीमियर लीग सीजन 4 में आप सभी का स्वागत करते हैं. अगली गेंद. एक और अच्छी गेंद
और सीधा जाने दिया कीपर के दस्तानों में। उतनी अच्छी अपील, लेकिन अपील में ज्यादा उत्साह लेकिन विश्वास कम। डैजल बनाम ए स्पोर्ट्स के बीच में मैच खेला जा रहा है अपने जिम्नाशियम स्टेडियम में। क्रिकेट की पंडरी बोलते हैं इस इचरकंजी स्टेडियम में, जैसे लॉर्ड्स को बोलते हैं इंग्लैंड में लॉर्ड्स स्टेडियम में, वैसे हमारा जिम्नाशियम स्टेडियम। एस बनाम डैजल स्पोर्ट्स के बीच में मैच खेला जा रहा है। अगली गेंद के लिए बल्लेबाज तैयार। एक और अच्छी गेंद, कोई जवाब नहीं बल्लेबाज के पास, सीधा जाने दिया विकेट कीपर के दस्तानों में। बढ़िया वापसी। आमदार ट्रॉफी 2026 सीजन 4 आप लाइव देख सकते हैं यूट्यूब पर, यूट्यूब लाइव KDC.in लाइव। अगली गेंद के लिए बल्लेबाज तैयार। शॉर्ट पिच गेंद को खेला है उठा के, फील्डर आता हुआ, एक रन आसानी से पूरा किया। बाईस रन 3 विकेट के नुकसान पर यह टीम खेले डैजल स्पोर्ट्स। आखिरी गेंद, इस गेंद के बाद ड्रिंक्स ब्रेक्स लाया जाएगा। अच्छी गेंद, उतनी अच्छी फील्ड। ओवर की समाप्ति 3 के बाद 22, 4 ओवर के बाद 22, 3 विकेट के नुकसान पर और लाया जाएगा ड्रिंक्स ब्रेक। 22, 4 विकेट, 4 ओवर के बाद 22, 3 विकेट के नुकसान पर डैजल स्पोर्ट्स और ड्रिंक्स ब्रेक्स। सभी दर्शकों का मैं स्वागत करता हूं इचरकंजी प्रीमियर लीग सीजन 4, और आप लाइव देख सकते हैं यूट्यूब KDC.in लाइव।
बिग आउट. जावं लागेल बाहेर. बॅक टू द पॅव्हिलियन. उमेश सुतार. उमेश सुतारचा खेळ थांबलाय आणि आता उमेशची सुतारची जागा कोण घेते पाहायचंय. अतिशय फलंदाजांना जखडून ठेवण्यात यशस्वी झाली आहे ए स्पोर्ट्स. काय गोलंदाजी बनावी लागेल ए स्पोर्ट्सची. लाजवाब गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ब्रेक लावला गेलाय. धावांवरती येते. ब्रेक लावला गेलाय. 2 चेंडू झाले. धाव संख्या आहे ती स्थिर धावा 22 धाव संख्या. आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय रणजित. स्लोवर वन केला. पुन्हा एकदा व्हेरिएशन दिसतंय कपिलच्या गोलंदाजीमध्ये. कपिल जासूद काय गोलंदाजी करतोय. लाजवाब फिरवला चेंडू. गरकन आणि तेथे बीट झालाय रणजित. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झालाय. सुकुमार शेट्टी फिल्डर आहे तेथे तयार. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. सुकुमार देखील एक चांगला फिल्डर लेदर बॉल खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फायनलच्या दिशेने दिसतोय. हाफ ट्रॅकर चेंडू. राहुल खामकर तिथे बीट झाले गेले. टॉप चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा होतीये. लाजवाब गोलंदाजी बनावी लागेल. चांगला कमबॅक काय केलाय कपिल जासूद गोलंदाजाचं नाव. आता मात्र स्लोवर केला. सरळ बॅटने फेकून दिलाय. किती धावा. 6 धावा. नोबेल हॉस्पिटल षटकार. समाप्त झालाय. धाव संख्या झाली ती 29 धावा. 4 गडी बाद झालेत. धाव संख्या 29. आता मात्र इथे थोडीशी पंचगिरी बदलली जाते. मेन अंपायर झाले ते साहिल मोमीन सर आणि लेग अंपायर वरती मुकेश शिकलगार. साहिल मोमीन सरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मुकेश शिकलगार सुद्धा स्टार खेळाडू आहेत. ते सुद्धा लेग अंपायरिंग करतायत आता. हाफ ट्रॅकर चेंडू खेळून काढलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय परंतु एक धाव घेण्यात यशस्वी. एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि पुढचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती आता राहुल खामकर. आर के ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्यात यशस्वी ठरले ते आर के. आणि आता आपल्याकडे राहिले ते 16 चेंडू. 16 चेंडू मध्ये किती धावांचं टार्गेट देण्यात यशस्वी होतीये टीम डॅझल अँड कम चिअर्स पाहावं लागेल. पुढचे 16 चेंडू सांगतील आपल्याला. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. आता मात्र फेकून दिलाय पॉइंट वरून. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्या आहेत आणि या 2 धावेने थोडासा धावफलक हल्लाय आणि धावफलकावरती धावा दिसत आहेत त्या 32 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पॉइंट वरचा फिल्डर येतोय. मास्तर आहे तेथे तयार.
एक धाव घेण्यात यशस्वी झाले ते आरके आणि आता स्ट्राईकवर रणजित. पुन्हा एकदा ऑस्टमच्या बाहेरचा चेंडू खेळता आला नाही. पुन्हा एकदा रणजित बीट झालाय. टॉप चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. धावसंख्या झाली ती 33 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यात 33 धावा कंप्लीट झाल्या आहेत. आता मात्र चांगला शॉट इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आणि त्यातील 4 धावा मिळत आहेत. साहिल मोमीनचा इशारा आलाय 4 धावांसाठी. ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 37 धावा. 4 गडी बाद 2 एक्स्ट्रा आहेत. तीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आणि गोलंदाजी मार्गवरती सुरजित नायर एक चांगला गोलंदाज. इचलकरंजीतील नावाजलेला खेळाडू. सचिन स्पोर्ट्सचा देखील हा देखील खेळाडू आहे. आता गोलंदाजी मार्गवरती लेदर बॉल चांगलं खेळलाय. हा देखील 40+ खेळाडू आहे पण अजून खेळतोय मैदानावरती. सरळ चेंडू मिडविकेटच्या दिशेने 30 यार्डच्या आत अडवला जातोय. त्यावरती एक धाव कंप्लीट केली जाते आणि आता स्ट्राईक. पुन्हा एकदा रणजित स्ट्रायकर सेंड वरती दिसतोय. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू. रनआउटची देखील संधी येथे मिस झालंय. थ्रो लागला गेला नाहीये आणि एएस स्पोर्ट्सचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण आतापर्यंत 38 चेंडू टाकून झालेत आणि एकच षटकार आलाय टॅझल स्पोर्ट्स कडून. गोलंदाजाचं कौतुक आहे. आता मात्र दुसरा सरळ बॅटने ग्राउंडच्या बाहेर. नोबेल हॉस्पिटल षटकार. आपल्याला दिसतील ते आरके राहुल खामकर. चांगला बॉल परंतु वाईट बॉल येतोय. दिशाहीन गोलंदाजी आणि प्लस त्यात एक डिक्लेअरची रन. अशा 2 धावा घ्यायच्या स्कोररनी आणि या 2 धावेने धावफलक वाढलाय. धावा झाल्या त्या 47 धावफलकावरती. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ गेलाय स्लिपच्या हातामध्ये. तोपर्यंत धाव काय मिळत नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. 4 चेंडू झाले. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आरके. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ एक डिक्लेअर मध्ये जातोय. शेवटचा चेंडू.
सुरजित नायर गोलंदाजी मार्गवरती दिसतोय आपल्याला. चांगली गोलंदाजी प्रशंसा होतीये ग्राउंडच्या बाहेर देखील. सुरजित नायरची चर्चा चालू आहे. ते मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक रन कंप्लीट झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहायचा आहे. नाही होणार. 2 धावा कंप्लीट आणि 7 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या झाली होती 50 धावा बोर्डवरती लावल्या गेल्या. 7 ओव्हर समाप्त. धाव संख्या झाली होती 50. स्ट्राईक वरती रणजित शेवटच्या ओव्हर मध्ये आणि शेवटची ओव्हर घेऊन एक कोल्हापूर जिल्ह्यातील एक स्टार खेळाडू समीर वंटमुरी गोलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळतोय आपल्याला. स्लोवर वन चेंडू व्हेरिएशन चांगला आहे परंतु त्यापेक्षा चांगला फटका आडव्या बॅटने सरळ फेकून दिलाय. डोबेल हॉस्पिटल षटकार. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल झालाय. इम्तियाज फकीर गोलंदाजी मार्गवरती दिसतोय. मास्तर गोलंदाजी मार्गवरती आलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर ओव्हर कॅन्सल केली गेली तिथे समीर वंटमुरीची. त्यानंतर गोलंदाजीचा भार खांद्यावरती घेतला गेलाय मास्तरच्या. पाहूया मास्तरचा पहिला चेंडू खेळण्यासाठी. स्ट्राईक वरती पुढे एकदा रणजित ऑन फायर खेळाडू पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय. दुसरा चेंडू खेळण्यासाठी रणजित असेल स्ट्रायकर सेंड वरती. हाफ ट्रॅकर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा तोडा विरवला गेला. गर्गन फिरला चेंडू आणि डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. छप्पन्न धावा कंप्लीट झाल्या धाव फलकावरती आपल्याला दिसत आहेत. आणि पुढे एकदा आता स्ट्राईक वरती रणजित ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा फिरवलेला चेंडू समजला नाहीये. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव संख्येत भर झालीय आणि धाव संख्येत पुन्हा एकदा धाव फलक हल्लाय. धाव फलक झाला असेल तो 57 धावा.
पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने सरळ फेकून बाहेर दिलाय आणि मी दिल त्या नोबेल हॉस्पिटल षटकार. रणजित जाईल. खेळ समाप्त झाला रणजितचा. मैदानाच्या आतमध्ये अमित खंडेलवाल स्ट्रायकर सेंटवरती शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी. येथे फटका मात्र फसलाय आणि एक डिक्लेअरच्या रूपात धाव मिळतीये. धाव संख्येत बदल झाला. धाव संख्या झाली ती 63 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 5 गडी बाद झालेत. धाव संख्या 63. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी अमित स्ट्रायकर सेंटवरती आहे. मास्टरचा शेवटचा चेंडू आहे. फुलटॉस केला गेला. नो बॉलचा इशारा आलाय आडव्या बॅटने, परंतु येथे आता मात्र 6 धावा मिळत आहेत. बोनस रन 7 धावा घ्यायच्या आताच्या स्कोररनी. नो बॉल हॉस्पिटल षटकार. सायरन देखील दिलाय. सागर डीजेनी सायरन देखील दिलाय आता आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. मात्र येथे डायरेक्ट हिट समीर वांटपुरीचा लागला गेलाय आणि येथे धावबाद अमित खंडेलवाल बॅक टू द पॅव्हिलियन. धावा झाल्या त्या 71 धावा. 72 धावांचं टार्गेट असेल. केडी कुलकर्णी साहेब, आपण कृपया स्टेजवरती स्थानपन्न व्हायचंय. थँक्यू डीसे. कुलकर्णी साहेब, आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. धावा झाल्या त्या 71 धावा. 8 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, म्हणजेच एक इनिंग झाली आहे आणि या पुढचा आवाज असेल देवरुखचे वंडर बॉय आणि महाराष्ट्राचे कॉमेंटेटर, एक नावाजलेलं कॉमेंटेटर मध्ये नाव आर्या बेर्डे यांचा असेल. समीर वंटपुरी, कृपया बॉल चूज करून जायचंय. समीर वंटपुरी लगेच या.
हॅलो हॅलो थँक्यू हॅलो इचलकरंजी प्रीमियर लीग 2026 आमदार चषकाची ही स्पर्धा हे चौथं पर्व. उपस्थित असलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. दरम्यान तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर अखेरच्या काही षटकामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी पाहिलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सन्माननीय आमदार राहुलजी आवाडे सर असतील, त्याचबरोबर सहप्रायोजक को स्पॉन्सर आर एस खान सर नोबल हॉस्पिटल, भाऊसाहेब रुपनर सर फॅप्टेक मल्टीस्टेट यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. त्याचबरोबर विशेष सहकार्य इचलकरंजी नगरीचे उपमहापौर अनिलजी डाळे सर असतील, आशिष खंडेलवाल सर असतील, नितेश पवार, सुरेखा जाधव मॅडम. यूट्यूब लाईव्ह आपण जे पाहतोय KDC लाईव्ह या वाहिनीवरती पुरस्कृत केलं युनिव्हर्सल ग्रुप ऑफ टेक्सटाईल जीतू चोप्रा सर, त्याचबरोबर MK यान्स, चौगलजी वडेरा, मुकेशजी वडेरा, कपिलजी वडेरा सर यांच्याकडून देखील सहकार्य लाभलंय. त्याचबरोबर महालक्ष्मी हाऊस अंकितजी वडेरा सर यांच्याकडून देखील सहकार्य. त्याचबरोबर तिरुपती कोटेक्स राजेंद्र तोतला सर, विष्णू तोतला सर यांच्याकडून सहकार्य. त्याचबरोबर रवी छाजेरा, जसरा छाजेर, महावीर टेक्सटाईल कॉर्पोरेशन यांच्याकडून देखील सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर ड्रिंक्स ब्रेकमध्ये स्ट्रॅटेजिक टाइमआउटमध्ये जे थंड पेय कोल्ड्रिंक्स पुरस्कृत केले धनराजी पारिक सर यांच्याकडून हे कोल्ड्रिंक्स पुरस्कृत करण्यात आले. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी लागणारे डिझेल इंधन जे आहे ते पुरस्कृत केले अभिलाष राठी सर आणि त्याचबरोबर अमित खंडेलवाल सर, त्याचबरोबर राजू पारिक सर, रवी जोशी सर, राहुल जगताप सर, ओमकार साळी, अरिफ अन्सारी, रवी मालपाणी, सुशांत कलागते यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट आहे DG प्रिंट संदीप पाटील सर यांच्याकडून हे टी शर्ट असेल. त्याचबरोबर वरद किचन्स अमर पांढरे, त्याचबरोबर प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी 2 मूवी तिकीट राधाकृष्ण सिनेमा राजवर्धन घोरपडे सर यांच्याकडून असणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक मॅचसाठी सामनावीरासाठी पुन्हा एकदा ज्युसर राजू अंबी सर, नासिरजी शिरगावे सर यांच्याकडून पुरस्कृत केलंय. नितीन अग्रवाल, नितीन इन्व्हेस्टमेंट हब यांच्याकडून देखील विशेष सहकार्य. त्याचबरोबर राहुल खामकर, विनोद स्वामी, नासिर शिरगावे, रितेश बांगड, पवन दायमा, जयश्री टेक्सटाईल, कोइंबतूर कॉटन अँड यार्ड ट्रेडर्स, व्ही नटराजन, पवन दायमा सर, शंकर एन, अमितजी तोष्णीवाल, गौरव सोनी आणि ओम अग्रवाल यांचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये. प्रत्येकाने आपापला वाटा उचलला आणि त्यामुळेच इतकी भव्य दिव्य स्पर्धा ही आपल्याला पार पडत असताना पाहायला मिळते. इचलकरंजी प्रीमियर लीग अगदी नावाप्रमाणे IPL ची ही स्पर्धा आणि तशाच प्रकारचं आयोजन इथे केलं जात आहे. अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी राजू अंबी सर असतील आणि पंकज डंबाळ सर असतील. अध्यक्ष इचलकरंजी प्रीमियर लीग स्पर्धेचे राजू अंबी सर आणि उपाध्यक्ष पंकज डंबाळ सर यांचं देखील महत्वाचं योगदान या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान KDC लाईव्ह या वाहिनीवरती आपण स्पर्धा पाहतोय. ओमकारजी पाटील सर आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम, संस्कार शिरसाट, ध्रुवांकुर बेर्डे आणि मोहम्मद इनामदार ही संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये काम पाहते. त्याचबरोबर 2 अनुभवी पंच कुरुंदवाडवरून आलेले खास या स्पर्धेसाठी मुकेश शिकलगार सर आणि साहिलजी मोमीन सर, आणि त्याचबरोबर ऑनलाईन स्कोरिंग क्रिकेरोजच्या माध्यमातून वेळोवेळी आमच्यापर्यंत स्टार्ट पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. अफ्ताबजी तंबोळी सर आणि आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं DJ सागर SM ऑडिओ यांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. चला थोडासा वेग घ्यायचा आहे, सामन्याला खूप जास्त उशीर झालेला आहे. सलामीची जोडी बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. एका बाजूला सुरजित नायर आणि त्याचबरोबर सुकुमार यांना आपण पाहतोय. दोन्ही खेळाडूंना लेदर बॉल क्रिकेटचा तगडा अनुभव आहे आणि तेच दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती उमेश सुतार आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं षटक. सामन्याला सुरुवात करायच्या 72 धावा 48 चेंडूमध्ये. पहिला बॉल फुल लेनचा होता, बॅटची कडा आणि विकेट किपरने पहिल्या बॉलवरती हा झेल सोडलाय, त्यामुळे स्लिपच्या क्षेत्ररक्षकाकडून देखील ती निराशा
पाहायला मिळाल्या. सोप्पा झेल होता आणि तो सोप्पा झेल इथे पहिल्या बॉलवरती सुरजित नायरला जीवनदान मिळालंय. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं समीकरण आहे क्रिकेटचं, मात्र इथे पहिल्या बॉलवरती झेल सुटलाय त्यामुळे जीवनदान फलंदाजाला मिळालंय. यस, महत्वाची विकेट होती. सुरजित नायर तो अनुभव देखील आहे आणि त्याचबरोबर लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचं खेळत आले. बॅटची कडा यावेळेस घेतले, मात्र इथे कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आत परे होत असताना पाहायला मिळते. बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल आले. कुठेतरी आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये हॉटेल डॅझलचा संघ हा थोडासा पिछाडीवरती सुरुवातीच्या काही षटकामध्ये होता, त्यानंतर अखेरच्या षटकामध्ये फिनिशिंग टच देण्यामध्ये यशस्वी राहिले आणि तिथून या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. या चेंडूवरती देखील डॉट बॉल आलाय. 3 बॅक टू बॅकचे डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत आलेत. या दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ आपला लीग स्टेज मध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ खेळून सुपर 8 मध्ये अर्थातच क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेत. पहिले 3 डॉट बॉल आलेत. उमेश सुतारने हे षटक आतापर्यंत चांगलं हाताळलंय. सुरजित नायर पुन्हा एकदा स्ट्रायकर सेन वरती पाहायला मिळतोय. अजूनही धावा आलेल्या नाही आहेत. यावेळेस देखील स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅकचे 4 निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. एकाच टप्प्यावरती 4 बॉल हाताळलेत आणि 4ही बॉल वरती रिझल्ट देखील सेम आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हेच गरजेचं आहे. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न उमेश सुतारचा पाहायला मिळतोय. स्टेप आउट केलाय. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक फेकी चुकीच्या एंडला, मात्र परतीचा प्रवास इथून डगआउटचा रस्ता कापावा लागेल. पहिली विकेट आली आहे. अखेर सुरजित नायर यांचा संघर्ष संपलाय. पहिला धक्का 0 या आकड्यावरती. सुरजित नायर बॅक टू द डगआउट. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण दमदार झालं. फेकी जरूर चुकीच्या एंड वरती झाली, तोपर्यंत फलंदाजांनी इच्छा सोडली होती आणि त्यामुळे आपण पाहिलं तर हा परतीचा प्रवास डगआउट पर्यंतचा मोठा रस्ता कापावा लागतोय. न्यू बॅटर योगेश आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. योगेश ढवळे यांना आपण पाहतोय. योगेश ढवळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतपर्यंत. पहिली विकेट आली. बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता म्हणजेच काय, क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये मेडन विकेट हाताळण्याचा कारनामा केलाय उमेश सुतारने. टाळ्यांचा गजर उमेश सुतार साठी होऊन जाऊ द्या मित्रांनो. जबरदस्त गोलंदाजी. 1 विकेट आणि धावा खर्च केलेल्या नाही आहेत पहिल्या षटकामध्ये. दबदबा बोलबाला उमेश सुतारचा राहिलाय. आता समीकरण मात्र बदललंय. आवश्यकता 42 मध्ये 72 धावांची असणार आहे. चला ब्रेक घ्यायचा आहे. टीम मीटिंग नको. अनंत लड्डा यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2 मध्ये अनंत लड्डा दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक धावा कोणताही बनवलेला नाहीये. त्याचबरोबर 1 विकेट देखील गमावले. उमेश सुतारचा दबदबा. उमेश सुतार या नावाची चर्चा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. 42 चेंडूमध्ये 72 ची आवश्यकता आहे. अनंत लड्डा गोलंदाजी मार्क वरती. आता संधी असणार आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि करावं लागेल, कारण या मॅच मध्ये आपण पाहिलं तर महत्व या सामन्याचं मोठं आहे. हाफ ट्रॅकर स्क्वेअर कट लाजवाब फटका.
कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला भेटलाय बिटवीन द गॅप. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी आलाय चौकार. थोडासा पाठीमागे केला, त्याचबरोबर जागा होती फलंदाजाला आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधला जो कमी गॅप होता त्या गॅप मधून हा बॉल ढकललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चार धावेने धावसंख्येला श्री गणेशा झालाय. ओपीस बॉल, यावेळेस देखील स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. यावेळेस एरियल खेळलाय, 3 क्षेत्ररक्षक चेस करतायत, मात्र रेस जिंकली आहे क्षेत्ररक्षकाने. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट झाल्यात. चांगला चेस तिथे पाहायला मिळाला फील्डर कडून. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावरती आता या षटकामध्ये. बबन मामा चॉकपीट रेडी ठेवायचंय. स्ट्रॅटेजिक टाइमआउट मध्ये चॉकपीट घेऊन मैदानाच्या आतपर्यंत जायचंय. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 6 ऑन दी बोर्ड. आता या षटकामध्ये धावा बनवायला सुरुवात झाली आहे. पहिलं षटक जरूर मेडन होतं, धावा आल्या नव्हत्या तरी देखील त्या दुसऱ्या षटकामध्ये प्रयत्न धावा रोखण्याचा दिसत नाहीये. व पिच बॉल मिड ऑफला क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आहे. बॅकअप येत लॉंग ऑन मधून शिवाजी पाडळकर येतात, मात्र नाही थांबणार बॉल. चाललाय सीमा पार. आलाय धावा 4. फॅपटेक मल्टीस्टेट चौकार. चला बॅक टू बॅक बाउंड्रीज यायला सुरुवात झाली. 10 या आकड्यावरती धावफलक, डबल डिजिट पर्यंत धावफलक. आता चांगले स्ट्रोक प्ले शिवकुमार शेट्टीचे पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर यावेळेस देखील अवे फ्रॉम द बॉडी. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. आणखीन एक बॉल सीमा पार. ए स्पोर्ट्स बाउंड्री लाईनच्या आत बसा, बॅटा पण आत ठेवा. ए स्पोर्ट्स प्रशांत बाउंड्री लाईनच्या आत बसून घ्या आणि बॅटा पण आत ठेवा. परवा बॉल तटला बॅटला, प्रॉब्लेम नको. तुझ्या समोरच झालंय सगळं. बॅटा पण आत ठेवून घ्या सगळे जरा. बॅटा आत उभ्या करा, आडव्या ठेवू नका. परवा प्रॉब्लेम झालाय. बॅक टू बॅक बाउंड्रीज यायला सुरुवात झाली. शिवकुमार शेट्टी आक्रमक होत असताना पाहायला मिळतो या महत्वाच्या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये. आक्रमक फलंदाजी. बॅकफुटला गेले, कट केलाय. याही वेळेस डीप पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. फॅपटेक मल्टीस्टेट आणखीन एक चौकार. चौकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतपर्यंत शिवकुमार शेट्टीने पूर्ण केले. याही वेळेस ऍक्शन रिप्ले. बॅकफुटला गेले, बॅट स्क्वेअर कटचा फटका. बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर डीप पॉइंटचं क्षेत्र निवडलं. बॅक टू बॅकच्या 3 बाउंड्रीज मैदानाच्या मैदानात बसलेले आतपर्यंत. प्रेक्षक तिथं मैदानपाशी आत बसलेले प्रेक्षक जरा बाहेर बसा प्लीज. ए मुलं, सर रोलरवरची पोरं उठवा ती. पंच जरा जरा प्लीज बाहेर बसा. जरासं बॉल तटला की प्रॉब्लेम होतोय सगळा. जरासं बाहेर बसून सहकार्य करायचं प्रेक्षकांनी. 18 धावा धावफलकावरती. एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत. दुसऱ्या षटकाचा अजूनही शिल्लक आहे. टॅप करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. आता धाव मिळणार नाहीये. वारंवार त्याच दिशेमध्ये टार्गेट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. षटकाची होते समाप्ती. पहिलं षटक मेडन होतं, मात्र दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 18 धावा. 2 षटकांचा खेळ संपतोय. 18 या आकड्यावरती धावफलक. आता 36 मध्ये बनवायच्या आहेत 54 धावा. ओव्हर नंबर 3 मध्ये षटक क्रमांक 3 मध्ये उमेश सुतार आपल्याला पाहायला मिळतात. या सामन्यामध्ये मेडल षटक हाताळण्याचा कारनामा ज्या गोलंदाजाने केलाय तो गोलंदाज आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. 34 चेंडू 54ची आवश्यकता आहे. 36 चेंडू 54ची आवश्यकता आहे. अगदी पाहिलं तर पहिलं षटक मेडन आलं, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये शिवकुमार शेट्टीचा क्लास मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाला. आता स्ट्रायकर्स एंड वरती
व पिच बॉल होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये 35 मध्ये 54 ची आवश्यकता आहे. अजूनही आपण पाहिलं तर योगेश सुतारच्या विरोधात धावा बनवण्यामध्ये यशस्वी राहिलेले नाहीये. अजूनही एकही धाव योगेश सुतारच्या विरोधात आलेले नाहीये. उमेश सुतारच्या विरोधात एकही धाव अजूनही आलेली नाहीये. योगेश डबल स्ट्रायकर्स एन वरती आपण पाहतोय. 18 धावा धाव फलकावरती. फुल टॉस बॉल ऑन साइडला. अखेर 8व्या बॉल वरती उमेश सुतारच्या पहिली धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 19 या आकड्यावरती 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 34 चेंडू 53 ची आवश्यकता आहे. 34 मध्ये बनवायच्या 53 धावा. आतापर्यंत 19 बनवल्या. सुकुमार शेट्टीचा क्लास या अगोदरच्या षटकामध्ये पाहायला मिळाला. याही षटकामध्ये पाहायला मिळेल का? फुल टॉस बॉल इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने केलाय. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्याने धावफलक आपण पाहिलं तर पुढे सरसावते. धावसंख्या आता पोहोचते 21 या आकड्यावरती. 21 ऑन दी बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. 33 बॉल 51 ची गरज या मॅच मध्ये. रिक्वायर्ड रन रेट आता धावामध्ये आलाय. जो पहिल्या षटकानंतर थोडासा वाढला होता त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कंट्रोल मध्ये आणलाय आणि आता देखील धावगती चांगल्या प्रकारची राखले. 33 बॉल 51 ची आवश्यकता आहे. जरूर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतपर्यंत सुकुमार शेट्टी चांगल्या दर्जाची बॅटिंग करतोय. मात्र दुसऱ्या बाजूने त्याची साथ देणं देखील तितकंच गरजेचं आहे योगेश ढवळेला. फुल टॉस स्टेप आउट केलाय. याही वेळेस एक्स्ट्रा कव्हर्सचं क्षेत्र टार्गेट करण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. चला, जे प्रेक्षक वर्ग मैदानाच्या आतमध्ये बसलेले आहेत, आपल्यासाठी गॅलरी आहे, त्या गॅलरीमध्ये आपण बसायचंय. प्रेक्षक वर्ग तेवीस धावा धाव फलकावरती. 23 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. 32 मध्ये 49 बनवायचे. सुकुमार शेट्टी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत करत असताना पाहायला मिळतोय. संघाला काय गरजेचं आहे ती गरज पूर्ण करत असताना पाहायला मिळतोय. धावफलक हलत ठेवण्याची गरज आहे आणि तोच खेळ मैदानाच्या आतपर्यंत फील्ड ओपन झाल्यानंतर करायचा होता आणि तोच खेळ धावफलक हलत ठेवण्याचा सुकुमार शेट्टीचा पाहायला मिळतोय. ओपीस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येत आहेत डीप वरून. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत पुन्हा एकदा आले. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पाहिली तर 24 या आकड्यावरती 2 डझन धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 31 बॉल 48 आवश्यकता या मॅच मध्ये. या संपूर्ण सामन्याचा आपण विचार केला तर आतापर्यंत फक्त आणि फक्त सुकुमार शेट्टीच्या बॅटमधून 23 धावा आले आणि योगेशच्या बॅटमधून 1 धाव. म्हणजेच काय तर पूर्णपणे वर्चस्व हे सुकुमार शेट्टीचं पाहायला मिळतं. फटका फसलाय. वॅकेंट एरिया खाली क्षेत्रामध्ये बॉल पडताना पाहायला मिळतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट झाल्यात. हे षटक सिंगल डबलने मोठं केलं गेलं. या षटकामध्ये 8 धावा सिंगल डबलने आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती लगावल्या जात आहेत. आता आवश्यकता 30 बॉल 46 धावांची. सव्वीस धावा धावफलकावरती. 30 मध्ये 46 आवश्यकता या मॅच मध्ये.
बॅकफुटला गेले, टाप करण्याचा प्रयत्न, डीप एक्सचा कव्हर्सला प्रोटेक्शन, सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट होतीये. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरसावते. चला यानंतरचा होणारा सामना यंगस्टार संघाच्या विरोधामध्ये रामचंद्र इन्फ्राचा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं टॉस साठी. हाफ ट्रॅकर आडवा पाटणे, क्षेत्ररक्षक झेल खाली, विकेट आली आहे, धक्का बसलाय. आणखीन एका फलंदाजाच्या विकेटचं झालं पतन. दुसरा धक्का, दुसरा फलंदाज बाद. यंगस्टार स्पोर्ट्स आणि रामचंद्र इन्फ्रा या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी 4 ओव्हर होऊपर्यंत टॉससाठी इथे यायचं आहे. 4 ओव्हरचा अवधी तुम्हाला दिला जातोय. रामचंद्र इन्फ्रा आणि यंगस्टार स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना 4 ओव्हरपर्यंतचा अवधी दिला जातोय टॉससाठी येण्यासाठी. दोन्ही कर्णधारांनी त्याची दखल घ्यायची आहे. दरम्यान बॅक टू बॅकच्या विकेट 28 मध्ये 45 आवश्यकता आहे. चला नवीन बॅटर लगेचच इन आउट करायचंय. थोडस फास्ट क्रिकेट खेळायचं. यानंतर आणखीन एक सामना बाकी आहे. प्रशांत आलेत नवीन बॅटर. हो पहिला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. घोषांकी क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात मी ते 1 धाव प्रशांत जाधव यांना आपण पाहतोय. 28 धावा धाव फलकावरती 27 बॉल 44 आवश्यकता आहे. विकेट आले म्हणजे चिंतेची बाब आता ए स्पोर्ट्स संघासाठी असणार आहे. बॅटिंग लाईनअप तगडी आहे ए स्पोर्ट्स संघाची, त्यामुळे या ज्या धावा आहेत त्या तितक्याशा मायने राखणार नाहीयेत. मात्र आपण विचार केला तर गोलंदाजी चांगलं करणं गरजेचं आहे. महेशने आतापर्यंत ती केलंय. ओ या चेंडूवरती बादची खडा आणि मिळालाय विकेट किपरचा सहारा. बॅक टू बॅकच्या विकेट. तिसरा धक्का. प्रशांत जाधव बॅक टू दी पवेलियन. युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा वेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मात्र त्या अगोदर युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइमआउट 2.5 मिनिटाचा कालावधी दोन्ही संघांसाठी.
या दोन संख्यांमध्ये क्वार्टर फायनल 4 ची लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला, युनिव्हर्सल टेक्सटाईल स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा वेळ झालाय समाप्त. 3.4 षटकानंतर 28 धावा बनवलेल्या आहेत. चला, दोन्ही टीम्स लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. आपल्याला 2.5 मिनिटाचा अवधी होता, तो संपलेला आहे. बॉल 44 आवश्यकता. गणेश मुसळे असोसिएशनचे संचालक गणेश मुसळे यांच्या हस्ते टॉस केला जाणार आहे. गणेश मुसळे यांना विनंती आहे. सचिन आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सचिन यांना आपण पाहतोय. 24 मध्ये 44 बनवायचे आहेत. अगदी पाहिलं तर कमबॅक करून देणार हे षटक, बॅक टू बॅकच्या विकेट मिळवून देणार हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. मधल्या काही षटकामध्ये जरूर धावा आल्या, मात्र त्यानंतर प्रयत्न कमबॅक करण्याचा पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले, टॅप केला, एक चक्का बसला, क्षेत्ररक्षक वेगात आले, सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावतंय. थोडस लक्ष द्यायचं फलंदाजाकडे. क्रिकेट असोसिएशनचे संचालक गणेश मुसळे पाण्याची व्यवस्था करत आहेत गेले 8 दिवस. त्यांच्या हस्ते टॉस घेतला जातोय. तुषार आसोळे यांना कृपया स्टेजवर उपस्थित राहायचं आहे. गणेश मुसळे यांच्या हस्ते टॉस होतोय. चला, टॉस केला जातोय दरम्यान मुख्य व्यासपीठावरती, सॉरी आपल्या टॉस बॉक्स कक्षामध्ये इथे टॉस केला जातोय. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केले. दरम्यान आपण पाहिलं तर सिंगल मैदानाच्या आतमध्ये यंगस्टार स्पोर्ट्सनं टॉस जिंकलेला आहे. 2 ओव्हरची मुभा आहे तुम्हाला निर्णय देण्यासाठी. 4 षटकांचा खेळ संपलाय. 24 मध्ये 42 आवश्यकता आहे. नाणेफेक जिंकले यंगस्टार संघाने. दरम्यान यंगस्टार टीम आपण 2 षटक संपण्या अगोदर आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चला, टीम मीटिंग नको, आपल्याला स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा वेळ दिला होता, तो वेळ संपलेला आहे. आता आपण टीम मीटिंग घ्यायची नाहीये. तीस या आकड्यावरती धावफलक. 4 षटकांच्या अखेरीस 24 बॉल 42 आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती राहुल खामकर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 मध्ये. निर्णय जरा लवकर घ्यायचे आहेत खामकर साहेब, जरा फास्ट निर्णय घ्या. आणि एक मॅच आपली आहे. 30 या आकड्यावरती धावफलक. 24 बॉल 42 आवश्यकता. स्ट्रायकर्स एंड वरती बॅटर सुकुमार शेट्टी याला आपण पाहतोय. 24 मध्ये 42 बनवायचे आहेत. समीकरण थोडंसं कठीण होत चाललंय फलंदाजांसाठी. कमी गतीचा बॉल थोडासा पाठीमागे केला, दिशा पाहणं गरजेचं आहे. लेंथ थोडीशी ऑप्शनच्या खूपच बाहेर आणि त्यामुळे व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावफलकावरती. 31 या आकड्यावरती धावफलक. 24 मध्ये 41 बनवायचे आहेत. 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये 41 धावांची आवश्यकता. कमी गतीचा बॉल समोरच्या दिशेने आडवा बॅटने फोर्स केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळते. या सिंगल धावेच्या मदतीने धावफलक 32 या आकड्यावरती. 23 चेंडू 40 ची आवश्यकता.
23 मध्ये 40 बनवायचे आहेत. आता रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय, कारण दबाव इथे फलंदाजी करणाऱ्या संघावरती देखील वाढत चाललाय. ए स्पोर्ट संघावरती आतापर्यंत दोन्ही संघांनी लीग स्टेज मध्ये चांगला खेळ केलाय, मात्र आता महत्वाच्या क्षणी येऊन चांगला खेळ करावा लागेल. सचिन माने स्ट्रायकर्स एन वरती आहेत. 32 बनवल्यात 23 मध्ये 40. याही वेळेस बॅकफुटला जाऊन वेट अँड वॉचचा फटका घेण्याचा प्रयत्न, मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये राहुल कामकर आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक गोलंदाज आहेत संघाचे. 32 धावा फलकावरती 22 मध्ये 40 करायच्या आहेत. बॅकफुटला गेले, आडवा बॅटने अकुट टप्प्याचा बॉल आणि त्याला थेट पाठवलंय मिड विकेट सीमा पार. धावा मिळतील 6. नो बॉल हॉस्पिटल षटकार. बाहेर गेलेला बॉल कोण असेल तर आतमध्ये टाकायचा आहे. थोडस सहकार्य करायचंय. बाहेर गेलेला बॉल 38 या आकड्यावरती धावफलक. हाफ ट्रॅकल बॉल होता आणि त्याला आडवा बॅटने थेट पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच बॉल आलाय. 21 मध्ये 34 ची आवश्यकता आहे. 21 चेंडू आणि 21 चेंडू मध्ये बनवायच्या 34 धावा. स्ट्रायकर्स एन वरती बॅटर सचिन माने आणि त्याच्या बॅटवरून ती आक्रमकता मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेस बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा वेट ट्रान्सफर पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक येत आहेत डीप मधून. सिंगल धाव मैदानाच्या आतपर्यंत. या सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पोहोचते. ते म्हणजे 39 या आकड्यावरती 20 मध्ये 33 ची आवश्यकता. यस, तात्या सरांकडून बाहेरचा बॉल दिला गेलाय. धन्यवाद तात्या सर. 39 धावा फलकावरती 20 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. सुकुमार शेट्टीला आता बऱ्याच कालावधीनंतर स्ट्राईक मिळाले. स्टेप आउट करून पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पटका केला. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चाललाय. 2 धावा इथून देखील मिळतात. एकेरी दुहेरी धावेचं महत्व देखील या मॅच मध्ये असणार आहे, कारण समीकरणाचा विचार केला तर 19 मध्ये 31 ची आवश्यकता आहे. 19 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. डॅझल स्पोर्ट संघाचा विचार केला तर 4 षटकांच्या अखेरीस तो 22 या आकड्यावरती होता. त्यापेक्षा सुस्थिती सध्याच्या घडीला ए स्पोर्ट संघाची पाहायला मिळते. डॅझल स्पोर्ट संघाने अखेरच्या षटकामध्ये कमबॅक केला. सामन्याचं मोमेंटम शिफ्ट केलं, गेम चेंज केला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सुरुवातीचं षटक उमेश सुतारने मेडन हाताळलं. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये डॅझल स्पोर्ट्स वर्चस्व गाजवेल, मात्र त्यानंतर सुकुमार शेट्टी शो मैदानाच्या आतपर्यंत सुरू झाला. तरी तो अजूनही शो चालू आहे. आतापर्यंत 13 मध्ये 28 त्याच्या बॅटमधून. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्लॉक स्वीपचा प्रयत्न फसलाय. विकेटचं झालंय पतन. धक्का क्रमांक 4. सुकुमार शेट्टी बॅक टू दी पवेलियन. आतपर्यंत इचलकरंजीचा बाहुबली खेळाडू समीर वंटमोरे बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखवत असताना पाहायला मिळतोय. षटकार खेचण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू, 6 शूटिंग ॲबिलिटी साठी ओळखला जाणारा खेळाडू बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. 5 षटकांच्या अखेरीस 41 बनवल्यात. 18 मध्ये 31 ची आवश्यकता आहे. आता जबाबदारी या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती आहे. आता आपण पाहिलं तर समीर वंटमोरे आणि त्याच्या साथीने सचिन माने या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती जबाबदारी. गोलंदाजी मार्क वरती महेश यांना आपण पाहतोय. यंगस्टार अठरा बॉल मध्ये 31 ची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये बनवायचे. यंगस्टार स्पोर्ट्सनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. रामचंद्र इन्फ्रा या संघाला फलंदाजीसाठी प्राचारण केलेलं आहे. बॅक टू क्रिकेट. 18 मध्ये 31 ची आवश्यकता आहे. पहिला बॉल खोलवर डप्पाचा परफेक्ट यॉर्कर. मैदानाच्या आतपर्यंत डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते.
पहिला बॉल अतिशय खोलवर टप्प्याचा हाताळला, अगदी मिडल ऑफ द क्रीज हा बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडूने धावफलक मात्र स्थिरावलंय. 17 मध्ये 31 ची आवश्यकता आहे. या धावा देखील रोखल्या जाऊ शकतात, मात्र त्या ताकदीचा प्रयत्न करावा लागेल हॉटेल डॅझर्ट आणि हॉटेल कमच्या संघाला. फटका फसला, बॉल हवे त्या बॅटची लेडी गेज. क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय, झेल टिपला जातोय. विकेट नंबर 5, धक्का क्रमांक 5वा. अर्धा संघ तंबूच्या आशाला. सचिन माने बाद. सचिन मानेची इथे विकेट आली. अगदी पाहिलं तर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात इथे विकेट गमावून बसलेत. ऍक्शन रिप्ले. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला जाणारा हा बॉल अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नव्हतं, अगदी 38 सर्कलच्या बाहेर हा लगत झेल पकडला उमेश सुतारने आणि आता खेळी संपुष्टात आणले सचिन मानेची. न्यू बॅटर कपिल आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे. 16 बॉल 31 ची आवश्यकता. 16 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. आता या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कमबॅक झालाय हॉटेल डॅझल आणि हॉटेल कमचे संघाचा. पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या काही षटकामध्ये आलेला तो फिनिशिंग टच आणि तिथून झालेला कमबॅक आणि आता पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीट वरती. रिव्हर्सचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चाललाय सर विकेट किपरच्या दिशेने. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता म्हणजेच काय समीकरण बदललंय. 15 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू मध्ये 31 बनवायचे आहेत. समीकरण आता सोपं नाहीये. जरूर मैदानाच्या आतमध्ये समीर वंटमोरे आहेत, मात्र त्यांना स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. महेश यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी, यशस्वी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. पिच बॉल, बॅटची कडा, स्लिप मध्ये झेल टिपलाय. 6वा धक्का. बॅक टू बॅकच्या विकेट पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे फलंदाजी ढासळते आहे. 6वा फलंदाज कपिल बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतपरे एकनाथ दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. यस, महेश यांच्या खात्यामध्ये ही 4थी विकेट आले. 4था धक्का महेश यांच्या खात्यामध्ये. एकनाथ आले नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे. 41 आकड्यावरती. 6वा धक्का. 14 मध्ये 31 आवश्यकता. बॅक टू बॅकच्या येणाऱ्या विकेट आणि त्याच विकेटने इथे दबाव टाकला जातोय आता ए स्पोर्ट्स संघावरती. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. दिशा पाहणं गरजेचं आहे, लाईन पाहणं गरजेचं आहे. पंचांचा इशारा काय येतोय हे पाहावं लागेल. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आले. 42 धावा धावफलकावरती. 14 बॉल. पिच बॉल, बॅक टू दी बॉलर. फटका खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये संधी जरूर निर्माण झाली. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत. 13 बॉल 30 धावांची आवश्यकता आहे. अजूनही हा सामना संपलेला नाहीये, कारण हॉटेल डॅझल आणि हॉटेल कमच्या संघाचं कमबॅक मैदानाच्या आतपर्यंत झालंय. या षटकामध्ये धावा कम खर्चा आणि जादा चर्चाचं षटक आपल्याला पाहायला मिळालंय. आतापर्यंत 1 धाव, ती सुद्धा एक्स्ट्राच्या स्वरूपात. बॅटच्या सहाय्याने धाव आलेली नाहीये. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा आणि 4 विकेट महेशने मिळवल्यात. संघर्ष टाळणारा नव्हे,
तर संघर्ष करणारा इतिहास घडवतो. संघर्ष केलाय आणि 4 विकेट मिळवत या मैदानावरती इतिहास घडवलाय. महेशने एकदा टाळ्यांचा गजर महेशसाठी होऊन जाऊ द्या. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. गोलंदाजी मागवरती राहुल खामकर यांना आपण पाहतोय. स्ट्रायकर्स एंड वरती समीर वंटमुरे. 12 बॉल 30 ची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 30 धावा. पहिला बॉल बॅटची कडा. गोल्डन विकेट पहिल्या बॉल वरती. समीर वंटमुरेचा खेळ संपलाय. जे डॉट बॉल होते त्या डॉट बॉलचा दबाव आणि अर्थातच विकेट. 7वा धक्का समीर वंटमुरे. 0 आकड्यावरती बाद. बेचाळीस या आकड्यावरती 7वा धक्का आणि आता नवीन बॅटर अनिकेत बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत. अनिकेत साखरेला आपण पाहतोय. 11 चेंडू 30 धावांची आवश्यकता राहुल खामकर यांच्या खात्यामध्ये. या सामन्याची सर्वाधिक महत्वाची विकेट राहिली. 11 चेंडू 30 धावांचं समीकरण. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. हातातोंडाशी आलेला घास अलगद गोलंदाजांनी निसटून दिलाय. 11 बॉल आणि या 11 बॉल मध्ये आता 30 धावांची आवश्यकता आहे. पकड मजबूत केली ती म्हणजे हॉटेल डॅझल आणि हॉटेल कमच्या संघाने. आतापर्यंत संपूर्ण डॉमिनन्स या स्पर्धेमध्ये हॉटेल डॅझल आणि हॉटेल कमच्या संघाचा पाहायला मिळालाय आणि याही सामन्यामध्ये तो डॉमिनन्स पाहायला मिळतोय. सुरुवात जरूर डगमगणारी होती पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये, मात्र त्यानंतर जो शेवट केला त्या शेवटने मोमेंटम शिफ्ट झालं. गेम चेंज झाला आणि त्यानंतर कमबॅक झाला तो म्हणजे हॉटेल डॅझल संघाचा. आणि या मॅच मध्ये आता ड्रायव्हिंग सीट वरती 11 बॉल 30 ची आवश्यकता. स्ट्रायकर्स एंड वरती अनिकेत. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या डॉट बॉल निर्धाव चेंडूची होते समाप्ती. धावसंख्या स्थिरावली 42 आकड्यावरती. 10 बॉल 30 ची आवश्यकता आहे. असं वाटलं होतं की ए स्पोर्ट्स संघाचे फलंदाज या धावा अगदी आरामात चेस करतील, मात्र तिथे मध्ये आलं गोलंदाजी युनिट आणि त्या गोलंदाजी युनिटने खऱ्या अर्थाने कमाल केली आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतपर्यंत येत असताना पाहायला मिळतोय. 9 बॉल 30 ची आवश्यकता आहे. पूर्णपणे इथे पकड मजबूत केले हॉटेल डॅझल अँड हॉटेल कमच्या संघाने. नऊ बॉल 30 ची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज या मॅच पर्यंत. स्विंग अँड मिस पाठीमागे चालला विकेट किपरच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत आलाय. डॉट बॉल पर्सेंटेज आणि त्याच डॉट बॉल पर्सेंटेज मुळे हा सामना आपण पाहिलं तर पूर्णपणे हॉटेल डॅझल अँड हॉटेल कमर्शियल संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 मध्ये 30 ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 30 धावांची गरज. हाफ ट्रॅकर आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय का. एक धाव कंप्लीट केली जाते. अखेर आपण पाहिलं तर या एका धावेने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 43 आकड्यावरती. 7 बॉल 29 ची आवश्यकता. 7 चेंडू 29 धावा. स्ट्रायकर्स एंड वरती आता एकनाथ यांना आपण पाहतोय.
7 बॉल 29 ची आवश्यकता आहे. बागफुटला गेले, टॅप केलं, पॉइंटला क्षेत्ररक्षक, रनआउटची विकेट आली आहे. 8वा धक्का. अनिकेत बॅक टू दी पवेलियन. 43 आकड्यावरती 8वा फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 6 बॉल, आवश्यकता 29 धावांची. चला, सामना थोडासा फास्ट घ्यायचा आहे. बॉलिंग टीम हॉटेल डॅझल अँड हॉटेल कमचेस आपण खूप वेळ घेतलेला आहात. सहा चेंडू 29 धावा. गोलंदाजी मागवरती शिवाजी पाडळकर. शिवाजी द बॉस गोलंदाजी मागवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. या इचलकरंजीचा बॉस आता आलाय. गोलंदाजी मागवरती 6 मध्ये 29 बनवायचे आहेत. स्ट्रायकर झेन वरती एकनाथ. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा. पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत, म्हणजे मिस्टर एक्स्ट्राजने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या आता पोहोचते 44 आकड्यावरती. 6 चेंडूमध्ये 28 धावा बनवायच्या. समीकरण कठीण आहे, मात्र एकनाथ आणि सुनील परमार यांच्याकडे ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेवरती फलंदाजी करावी लागेल. हा प्रकार आडवा बॅटने लॉंग ऑफ क्लिअर. 6 धावेसाठी मॅक्सिमम. नोबल हॉस्पिटल सिक्सर. पाठीमागे केला हा बॉल आणि आपण पाहिलं तर यावरती षटकार. पन्नास धावा धावफलकावरती. 5 बॉल 22 आवश्यकता. 5 चेंडू 22 धावा बनवायच्या आहेत. हा ट्रॅकर ऑन साइडला टर्न केलं जाते. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसऱ्या धावेसाठी हालचाल. रनआउटची संधी. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते का? आणि इथे आपण पाहिलं तर फलंदाज एकनाथला माघारी परतावं लागतंय. एकनाथ याचा खेळ संपलाय. रनआउटच्या स्वरूपात एकनाथची खेळ संपुष्टात आली. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल म्हणजेच काय? 3 बॉल 21 धावांची आवश्यकता. हॉटेल डॅझल आणि हॉटेल कमचेसचा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती. समोरच्या दिशेने मिड ऑफला प्रोटेक्शन.
हाफ ट्रॅकर इम्तियाज फकीर षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर 58 या आकड्यावरती एक बॉल मध्ये 14 म्हणजे विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला हॉटेल डॅझल अँड हॉटेल कमचेस संघ एका बॉल चा खेळ अजूनही शिल्लक आहे. हो आणखीन एक दुसरा जरूर आलाय. मात्र हा सामना जिंकलाय. सेमी फायनल मध्ये दाखल होणारा तिसरा संघ आपल्याला मिळालाय. हॉटेल डॅझल अँड हॉटेल कमचेस चा संघ ठरलाय या स्पर्धेचा तिसरा सेमी फायनलिस्ट संघ. बाहेरचं बॉल बघायचं जरा, बाहेरचं 2 बॉल बघायचं आता गेलेलं. प्रेक्षकांना विनंती आहे, बाहेरचं बॉल जरा बघा. 2 बॉल गेलेत आता जे नामदेव बोनवर गेलेत बघा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केले आणि 4 विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी राहिला आणि प्रतिस्पर्धी संघाचा आपण पाहिलं तर पराभूत केलं प्रतिस्पर्धी संघाला. अर्थातच महेश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. राहुल कामकर यांना विनंती आहे, आपले समर्थक घेऊन कृपया बाहेर यायचं आहे. पुढचा संघ तयार आहे.